मला अंडी बॉईल करायचे, तर हे कसं कसं जोडायचं ते बघतो. आपल्याकडे एक बॉयलर काढून यामध्ये पण बॉईल करू शकतो की आपण. डबल डबल. इथे काय होतंय, इथे ना सगळी गचडी होते. हे बघा किती इलेक्ट्रॉनिक झाले तिथं वस्तू. 1 2 3 4. तर आता हा काढूया आपण आणि त्याला याने रिप्लेस करूया. याच्यामध्ये अंडी पण होत आहेत आणि बाकीची पण कामं होत आहेत. गज, मला नाही सुचले हे. आणि ठेवायचंय हे असं तुम्हाला 2, प्रितीशला 2, मला बरोबर 1. 6 अंड्याचा. एकीकडे अंडी बॉईल व्हायला ठेवली तर एकीकडे आहोंनी चहा ठेवला आहे. हां, आम्ही चहा पीत नाही म्हणत म्हणत तुम्ही पाहताय ना की किती सतत चहा होतो आहे. म्हणजे थोडक्यात काय, आम्ही चहाविना राहू शकत नाही आहे. एकदा तरी 2 घोट का होईना पण चहा हवाच आहे आम्हाला. तर आजही पुन्हा चहा बनतो आहे. तोपर्यंत जे कर्टन्स धुवून ठेवले होते ते हे बघा अशा पद्धतीने या क्लिप्स लावायला लागतात, लावून द्यायचे आहेत. आणि हे लावताना मला इथे थोडेफार जाळी जळमटं दिसली आहेत, तीसुद्धा मला क्लीन करून घ्यायची आहेत आणि मग ब्रेकफास्ट करायचा. आज ना खूप मी सकाळपासूनच अगदी खुश होते, तशी मी रोजच खुश असते, पण आज जरा जास्त होते. का माहिती आहे? कारण आज माझा डान्स शूट होणार होता आणि या सॉन्गसाठी मी एवढी एक्सायटेड आहे ना की काय सांगू. इकडे ना थोडीशी जाळी जळमट आहेत. हा, याच्या ना हे जे चॅनल्स आहेत कर्टन्सचे, याच्या कोपऱ्यात हे बघा, इथे थोडंसं एकदम थोडीशी धूळ आहे, ती काढून घेते आता. जाळी जळमटं काढण्यासाठी हा जो मी ब्रश यूज करते आहे ना, ब्रशच बोलतात ना याला, वॉटेवर जे काही आहे ते मी डीमार्टमधून आणलं आहे. हां, पण हे असं ऑनलाईन डीमार्टच्याच रेटमध्ये मिळतं, त्यापेक्षाही स्वस्त मिळतं. जर कोणाला हवं असेल तर नक्की घ्या, मी टॅग करते. आणि चांगलं कामाचं आहे बरं काही. बघा ना, अगदी इझिली सगळी जाळी जळमटं निघतात. फॅनवरची धूळसुद्धा आरामात आपण याने काढू शकतो. फक्त थोडंसं स्ट्रगल करायला लागतं, कारण फॅन पळत असतो इकडून तिकडून. तोपर्यंत यांचं खाऊन पण झालं बघा. अजून आहे खायला. आणि हा ब्रँड नाही पण खरंच आपल्याला कळवलंय आपल्या एका फ्रेंडनी की त्यांच्या काकांचा ब्रँड आहे हा. नाही पण तुमच्यापर्यंत हा ब्रँड पोहोचला, खूप आनंद झाला आणि खूपच टेस्टी आहे. त्यांचाच ब्रँड आहे, त्यांच्यापर्यंत आणि पोहोचला म्हणताय. म्हणजे आमच्या थ्रू हा, मला माझं जय म्हणणं जलाराम. आहे, खूप म्हणजे टेस्टी आहे, खूप टेस्टी आमचा आहे. फीडबॅक घेऊ शकता तुम्ही की खूप छान टोस्ट आणि आम्ही नकळतपणे फीडबॅक दिलाय तो. ब्रेकफास्टनंतर थोडासा टाईमपास केला आणि लगेच स्वयंपाकाला लागली आहे. आणि आज मी स्वयंपाकात 2 भाज्या बनवते आहे. हे असं भरलं वांगं आणि याचा जो काही हा मसाला बनवला आहे ना, तोच मी पुन्हा शिमला मिरचीमध्येही भरते आहे. आणि हां, ही जी तुमची क्वेरी आहे की कास्ट आयर्नची कढाई तुझी गंजत नाही का गं, तर हे बघा मी तुम्हाला दाखवते आहे. ही थोडीशी आहुनी पुसली आहे, त्यांना माहिती नव्हतं की हे मला व्हिडिओत दाखवायचं आहे. तर अशा पद्धतीनं माझीही कढाई कधी कधी गंजते. तिचं पूर्णपणे ऑइल निघून गेले ना की ती अशी होते. मग पुन्हा तिला प्रॉपर घासायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुसूनही घ्यायचं. बघा आता पुसल्यानंतर पुन्हा ही चकचकीत दिसते. आणि जर का तुम्हाला अजिबातच गंज येऊ नये असं वाटत असेल ना, तर मात्र मग थोडंसं तेल लावून ठेवावं लागतं, जे हायजीनच्या दृष्टीनं थोडंसं मला अवघड वाटते म्हणून मी लावत नाही. तर असं आहे, काळजी करण्याचं काहीच रिझन नाही आहे, धुवून तुम्ही घेऊ शकता. काल मी जो काही हा मसाला बनवून ठेवला आहे, खोबरं, त्यामध्ये अद्रक आणि खूप सारा लसूण, त्याची पेस्ट घातली. आणि इथे मी भरायला म्हणजे वांगं आणि शिमला मिर्च कोणत्या मसाल्याने भरली, तर त्यामध्ये फक्त शेंगदाण्याचं कूट, पावडर मसाले जसं की गरम मसाला, धने जिरे पावडर, हिंग, मीठ हे सारं होतं आणि तेल. आणि याच्यासोबत भाकरी ही हवीच. या ज्या काही मी आज भाज्या बनवते आहे ना, त्या भाकरीसोबतच छान लागतात. आता हां, प्रितीश माझा 2 वेळा भाकरी खायला नखरे करतो आणि आज तो खाईल की नाही माहिती नाही, पण मी आपलं सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेचं धरून म्हणजे गृहीत धरून भाकरी बनवते आहे. 6 भाकरी इथं केलेल्या आहेत मी. ते काढून झाले ना विष्णूला. बाळकृष्णाच्या समोर मी तुळस नेऊन ठेवली, म्हणजे या मंजुळा. आणि मंदिरातल्या विठ्ठल रुक्मिणीला विसरलेच की मी. मग नंतर माझ्या लक्षात आलं की आपला विठू माऊली पण आहे, जो टी व्हीच्या समोर आहे, तर त्याच्यासाठी ह्या घेतलेल्या आहेत. हमारे सनम हम तो सितारों पे रख दे कदम.
बघा बरं, ऐकलत ना, किती सुंदर गाते मी. आणि हे दोघं मला चिडवत असतात सतत की प्लीज तू गळा नको काढू, तुला नाचायचं आहे ना तेवढं नाच, पण हे असं गाणं गाऊन ना आमच्या कानाला त्रास देऊ नको. खरंच खरंच हे दोघं मला बोलतात की तू गायचं नाही मम्मी. हां, प्रीतीश तर बोलतो. आणि अहो बोलतात की उगाच गळा नको काढू, तुझ्यासाठी मी गातो हवं तर. तर हे बघा, हे असं आमचं साधं सात्विकाचं फूड होतं. मस्त ना. एवढा आंबा खायचा जेवणानंतर. डान्स करायचंय आज मला. तू कमीच खा. तुम्ही खाणार माझ्यासमोर बसून? तू आज जा आज जा उठून, कारण मी खाणारच. काय हो तुम्ही, चला खाऊया, काय होईल ते होईल. एनर्जी मिळेल उलट मला डान्ससाठी. ऐक ना, आपला प्लॅन बिन फिसकटतोय का काय? का? बघितलंस का बाहेर वातावरण कसं झालंय? पावसाचं वातावरण झालं. आंधी आहे या तुफान आहे. हा मी नाचायचं मी सोडणार नाहीये. नाही, पण कुठे करायचं ठरवलंय आणि काय म्हणजे अटायर काय असणार आहे तुझा? काय आजच्या डान्स साठी खरं तर मी लेहंग्याचा विचार करत होते, पण आणायचा का तो? नाही, कॅन्सल केलाय मी प्लॅन. बरं. कसं आहे, मला असं वाटतं की आपण नवीन नवीन डान्स शिकतोय. आपला फोकस हा जास्त मूव्ज वरती, डान्स स्टेप्स वरती असायला हवाय, ना की कॉस्ट्युम वरती. तर मला या डान्स मध्ये मला माझ्या स्टेप्स व्यवस्थित होणं जास्त हे वाटते, गरजेचे वाटतात, म्हणून मी घरातला स्कर्ट अँड टॉप घालणार. ओके, गुड. मॉडर्न राधा बनणार आहे, मॉडर्न राधा. ओके ओके, नाहीतर मग आपण तिकडे खाली जाऊ शकतो क्लब हाऊसकडे, तोही ऑप्शन आहे आपल्याकडे. बघा जाऊ बरं पावसाचं काय. बघूया, एक मिनिट. आभाळ तर आलंय भरून, होईल, चालू होईल. खूप दाट भरून आले. काय सुरू आहे हो? काय दिसतं? बायकोच्या नाचासाठी तयारी जय्यत. जस्ट पावणेचार होत आहेत, अजून व्हायचेत. हा, गुड. पण मला ना असं येलो लाईट हवी होती यार. येलो नाही मिळत त्याची, मी ऑनलाईन पण सर्च केलं, नाही मिळत. बाहेर पाऊस चालू आहे, बिना लाईटचं सुद्धा आपलं शूटिंग छान येऊ शकतं, असं काही नाहीये. बघूया, बिना लाईटचं उलट जास्त बेटर दिसते. कोणाचं काय तर कोणाचं काय. तर चला मेकअपला सुरुवात करते. मी आज फक्त टोनर लावलंय. मी काय करते, मॉइश्चरायझर नेहमीच लावत नाही प्रत्येक वेळेला, कारण माझी ऑइली स्किन आहे आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की मॉइश्चरायझर लावायलाच पाहिजे असं नाही तुम्ही. तर आपण नेहमी म्हणतो ना की मॉइश्चरायझर मस्ट, असं काही नसतं, ज्याच्या त्याच्या स्किनच्या टाईपनुसार असतं. तर हे जे काही स्किन केअरमधलं प्रोडक्ट आहे मॅकचं, याबद्दल मी नेहमी बोलत असते. हे खूप 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 भारी आहे, खूपच. हे प्रायमरचंही काम करतं आणि तुमच्या स्किन केअरचंही काम करतं, वेगळं काहीच लावायची गरज नसते. हे माझं नेहमीचं फाउंडेशन. काल ब्रशने मेकअप केला होता, आज हातांनी. इथपर्यंत आलाय मेकअप. कन्सिलर आणि फाउंडेशन, एक ॲब्रो. आता इकडचं करून घेते. मला काय वाटतं माहिती आहे, मी ना खूप चांगला छंद लावून घेतला आहे स्वतःला. म्हणजे बघा ना, मी खूप प्रोसेस ही सारी एन्जॉय करते आणि मला तर मेकअप करायला आवडतोच. या निमित्तानं मला करायलाही भेटतो आहे. नाहीतर मी काय, म्हणजे समजा डान्सचा छंद मला मी नवीन लावून घेतला नसता तर मी काय केलं असतं, मस्त पुस्तक वाचत लोळत पडले असते आणि दुपारी सुट्टीच्या दिवशी जेवण करून जर का तुम्ही एखादं बुक हातात घेतलं, हा हा, इतकी इतकी गहरी झोप येते की काय सांगू तुम्हाला. तर बरं आहे हे, या निमित्तानं म्हणजे ह्या अशा साऱ्या ॲक्टिव्हिटीमुळे मी ॲटलिस्ट ॲक्टिव्हही राहते आणि बिझीही राहते. तसंही आम्हाला कुठे बाहेर जाताच येत नाही आहे. बऱ्याच जणांना नाही आवडत ना डार्क, पण मला आवडते आणि त्यातल्या त्यात ही मॅकची खूप आवडते. चला आता थोडासा ब्लश लावायचा आणि मी रेडी. आजच्या कॉस्ट्युमला जास्त काही वेळ लागणार नाही आहे. स्कर्ट आणि शर्ट आहे. खरं तर लेहेंगा घालायला हवा होता, पण मी ऐन वेळेला लेहेंग्याचा प्लॅन कॅन्सल केला आहे. चलो. बघा, प्रत्येक डान्सच्या वेळेला मी असा मेकअप करते, म्हणजे जसजसा म्हणजे दिवसेंदिवस डान्स जसा इम्प्रूव्ह होईल, माझं मेकअप स्किलसुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. जवळून असा काहीसा दिसतोय बघा. ती अशी काहीशी तयार झाली आहे.
नेहमीप्रमाणे तयारी झालेली आहे. खूप होती हो ही लाईट. बंद करा बरं लाईट, बघूया कसं वाटतंय. सगळं काही रेडी आहे. बाप्पा स्वामी आशीर्वाद असू द्या. गणपती बाप्पा मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अरे कडक आहे त्याची साल. अहो मला खजूर देत आहेत खायला, थोडीशी एनर्जी यावी म्हणून. आणि मी क्लिप इथली काढून टाकली आहे आणि बेल्ट लावलाय. ही अशी आमची ऑक्सिडाइज्ड राधा आहे आज. आम्ही आता खाली निघालोय कारण ना सगळं अंधार अंधार यायला लागला. आणि तो लॅम्प, त्याला काय बोलतात, कसला लॅम्प? हां, हॅलोजन व्यवस्थित दिसे ना त्या हॅलोजन मधून. चला आता लास्ट टाइम जिथं केला होता तिथं नाही होणार, जागा कमी पडेल. थोडं दुसरी जागा शोधूया. ह्या गवतामध्ये मी पाय लचकून पडण्याची शक्यता जास्त आहे. हां, इथे करू शकते. कुठे? हां, इथे भरपूर जागा आहे. का तिकडे त्या झाडांमध्ये एकदा बघून येऊया का? चला इकडून जाऊया. इकडून चला चला. बाहेर डान्स शूट करायचं म्हणजे आहो जास्त खुश असतात, कारण ना लाईटचा इश्यू नसतो आणि त्यांना ना थोडंसं मुवमेंट करता येते असं, है ना. नाहीतर घरात खूप अडचण होते. तिथं पण आपण एकदा केलं होतं ना पूर्वी. येस. शर्ट घाण झालेलं दिसतोय. नाही, ते मुवमेंट करता आल्या पाहिजेत की. येतील ना, मग थोडं पुढे येऊ शकते. येईल. कसा झाला डान्स? एक नंबर. नक्की. मस्त. पाऊस यायला लागला. 2-3 रिटेक घेतली आणि आपलं ओळखलं सगळं पटकन संपलं आपलं. मला ना असं वाटत होतं की केवढी प्रॅक्टिस केली मी आणि किती छान येईल, पण असं काही नसतं. स्वतःचा व्हिडिओ बघितल्यावर कळतं की किती इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. काय नाही, छान बिन. ओ माय गॉड. लास्ट इथे केला होता डान्स लास्ट टाइम. चलो आता ना असल्या पावसात मस्त चहा घ्यायचा वरती जाऊन. एक तरी वडी खायला दे की ग, असं सुरू आहे. वड्या काढल्याच नाहीत आम्ही. दुपारी खायचं होतं, दुपारी आंबे खाल्ले त्यामुळे वडी राहिली. आणि आत्ता पण मी असं म्हणत होते की उद्या आम्ही कोणाला तरी ब्रेकफास्टसाठी बोलवले तर आपण सकाळी खाऊया, तर नाही, एक तरी खायचीच आहे. सकाळी मी आज ना मला माहिती होतं की या डान्सनंतर मी रात्री स्वयंपाक करेन म्हणून मी सकाळी 6 भाकरी केल्या होत्या ना, त्यातल्या 3 भाकरी शिल्लक होत्या. कारण प्रितीश तर बाहेरच गेला होता. आज पण एका मित्रासोबत खायला गेला होता. काय बोलायचं या पोरांना. आणि घरातल्या या सगळ्या भाज्या बघून, म्हणजे शिमला, वांग, कारलं, बोलला नाही मला जावंच लागेल. मम्मी म्हटलं की ठीक आहे जा. तर आत्ता आम्ही तेच जेवलो आणि आता बघूया आपण की खोबऱ्याच्या वड्या कशा झाल्यात ज्या आपण काल बनवल्या होत्या. हे असं डायरेक्ट पलटी करायचं एका प्लेटमध्ये आणि कट करायचं. नाही, पहिलं कट केलं तरी चालणार आहे. हे बघा, ठीक आहे. आणि राजा शिवाजी किती छान वेळेवर आलाय, आम्ही तोच बघतोय सध्या. आणि मी भाजी पण निवडतीये सोबतच, कारण कसं आहे एवढं 3 तास वेळ वाया नाही घालवायचा. एक भाजी निवडून झाली आहे, दुसरी भाजी निवडतीये. हे असंच करते रोज. हां, काय हवंय? हे तुझे तुला आठवतंय? आठवलं? छोटा होता आणि प्रितीशला एवढा आवडतं, मी बनवत नाही यार, बनवायला पाहिजे. तर मी डबा भरून ठेवला होता. मी ऑफिसमधून येईस तोपर्यंत भातदारानं अख्खा डबा खाल्ला होता. चला, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा नवीन मूवी आम्ही एन्जॉय करतो. तुम्ही सांगा मला हा व्हिडिओ कसा झाला. आणि जर का कोणी हा मूवी पाहिला नसेल तर हा मूवी आलाय नेटफ्लिक्सवर, आलाय ना? हो, नेटफ्लिक्स. हा, तर नक्की बघा. चला बाय, लव्ह यू ऑल. प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही नक्की करा.